चौक लगा, बाजीराव सिंघम को यहाँ एंकरिंग करके देख, सबको चौक लगा. आली रे आली. आता मला खरंच आली, एक मिनिट मी जाऊन येतो. म्हणजे मी ब्रेक मध्ये जाऊन येतो, पण त्याआधी सगळ्यांचं स्वागत करतो तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे फू बाय फू धूम धडाका. कार्यक्रमाला सुरुवात करूयात, पण त्याआधी स्वागत करूयात आपल्या सगळ्या लाडक्या कलाकारांचं. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. तर आज आहे फू बाय फू धूम धडाका मिसळ एपिसोड. मिसळमध्ये कसं असतं, वेगवेगळे पदार्थ आपण एकत्र करतो आणि एक वेगळा फ्लेवर आपल्याला बघायला मिळतो. तसेच आम्ही काय केलंय, जोड्यांमध्ये जरा अदला बदली केलेली आहे. बघूयात आज कॉमेडीचा कुठला नवा फ्लेवर आपल्याला बघायला मिळणार आहे. सगळ्या कलाकारांना खूप साऱ्या मी शुभेच्छा देतो आणि सुरुवात करतो आजच्या धमाल धूम धडाका एपिसोडला. आजच्या भागाच्या सुरुवातीला इथे येत आहेत दोन मित्र जे बऱ्याच दिवसांनी एकमेकांना भेटलेले आहेत. आता भेटलेत म्हटल्यानंतर गप्पा तर होणार ना, पण त्या गप्पांमधून तयार होणार एक धमाल बतावणी. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात विजय पटवर्धन आणि आला रे आला कुशल बद्रिके. आला. दो दीवाने शहर में रात या दोपहर में आशियाना ढूंढते एक साबुदाना, ढूंढते आशियाना ढूंढते एक साबुदाना, ढूंढते साबुदाने पे लिखा है खाने वाले का नाम. अरे काळा साबुदाणा. ओ हो बाबराव, तुम्ही काय बाबूराव, कसे आहात तुम्ही? काय म्हणता? बऱ्याच दिवसांनी दिसलं, ओळखता झालं नाही राव तुम्हाला. बऱ्याच दिवसांनी म्हणजे तुम्हाला किती शोधले आम्ही. तुम्ही कुठं होता? अमेरिकेला गेलो होतो ना. कुठं गेलता तुम्ही? अमेरिकेला. ते का म्हणून? तिकडनं बाबा मामाचा फोन आला होता आपल्याला. बाबा मामा? हा मग आपला मामा आहे तो. बाबा मामा तुमचा मामा आहे? हा मग सख्या आईच्या चुलत भावाच्या चुलत नंडेच्या मावस बहिणीचा मुलगा ना तो. एवढ्या जवळचं नातं आहे हा तुम्ही? मग कमाल आहे बुवा. तो लगेच फोन आला त्याचा मला. तो म्हणला ए आब्या. आब्या? प्रेमानं आब्या म्हणतोय. बर. मी त्याला म्हणलं बोलो आब्या. आब्या? मग मामा असला तरी फ्रेंडली रिलेशनशिप आहे ना आपली. क्या बात. हा क्या मग बात. तर म्हणलं काय झालं बाबा. तो म्हणलं इकडे इलेक्शन लागलेलं आहे, आपला रोमनी आपल्या समोर उभा आहे, त्याचा प्रचार लय जोरात चाललाय, तू माझा प्रचार करायला ये, आपण लय मागं पडतोय. तुला का म्हणून बोलवलं त्याने प्रचाराला? आपण तिकडे लय फेमस आहे ना, कस काय? फू बाई फू स्टार म्हणून. मी लगेच म्हणलं लगेच येतोय. फोन ठेवतोय तेवढ्यात हातातला वडापाव खाली पडला. हा. एका उंदरानं धरला ना तो. काय? त्याला म्हणलं ए माझा वडापाव दे. उंदीर म्हणलं नाही देत जा आणि पळून गेला. वडापाव दे वडापाव दे वडापाव दे. त्याच्या माग 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 गेलो. तो उंदीर बिळाच शिरला ना. मी पण त्याच्या माग बिळात शिरलो. मग बिळात शिरलो, म्हणलं ए उंदरा वडापाव दे, ए उंदरा वडापाव दे, ए उंदरा वडापाव दे. असला बिळ कुरतळत कुरतळत गेलो तर डायरेक्ट अमेरिकाच ना. त्यांना माहित होतं काय तू बिळात नाही येणार आहेस ते? हा बिल क्लिंटनला सांगितलं होतं ना. काय सांगितलं होतं? बिल क्लीन करून ठेव. लगेच रेड कार्पेटच ना. बाबा मामा असा रडायला लागला, माझ्याकडे बघून आला. बाबा तुला कुठं ठेवू, तुला कुठं नको ठेवू, असं झालं त्याला. बरोबर. लगेच प्रचाराला घेऊन गेला मला. ही असली माणसं 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 आका काका काका काका. अमेरिका म्हणलं. लगेच प्रचाराला उभं राहिलो. हा. म्हणलं लेडीज अँड लेडाज. इंग्लिश मधनं? इंग्लिश इंग्लिश. क्या बात. म्हणलं आपला बाबा मामा इलेक्शनला उभा आहे. नाही तसा तो आता बसलेला आहे, पण तो उभा आहे. तुमच्या कुठल्या बी प्रॉब्लेमला तो तुमच्या पाठीशी उभा राहील, कारण त्याच्या नावातच उभा आहे. वा वा, काय भाषण तो. मग म्हणलं तो जर का रोमनी जर का निवडून आला हा. तर अमेरिकेवर रोमचं राज्य येईल आणि तुम्ही रोमिओ व्हाल. रोमियो कसं काय होतील ते? कोणीतरी म्हणलेलंच आहे, काय? इन रोम बिहेव लाईक रोमिओ. भेटलं कसं नाही तुम्हाला अमेरिकेत? तुम्ही अमेरिकेत होते? हा, म्हणजे काय तिकडे काय? गेलतो जरा नाना नानी पार्क मध्ये. अमेरिकेत नाना नानी पार्क नाही का तिकडे शूटिंग केलं ते डायनोसरच्या सिनेमाचं? त्याच्या आडलं येड आहे. ते जुरासिक पार्क आहे. अच्छा अच्छा, ज्युरासिक पार्क आहे का? हं. जरा शिक आहे ना माझी इंग्रजी. हा? वाचण्यात थोडा घोळ झाला माझा, हा. म्हणून म्हणलं. हा. बरं तिकडे गेलतो. हा. तुम्हाला तर माहितीये डायनोसरचा केवढा सुळसुळाट झाला आता. ए, या युगात कुठला आलाय डायनोसॉर? ए येडा का खुळा तू? काय अरे नाही का तिकडे डायनोसरचा सिनेमा केला? केला? त्या सिनेमासाठी त्यांनी डायनोसरची अंडी बनवली होती. हा. आता सिनेमाचं शूटिंग झाल्यावर ते फोडून टाकायची की नाही हा, मग अंडी? त्याच्या- नाही तर असं ऑमलेट करून खायचं त्याचं. हा? हा मग त्यांनी फोडली नाहीत ना. हा. मग थोड्या दिवसांनी बाहेर आली ना डायनोसर अशी. अगं बाबा. मग काय डायनोसरचं नुसतं सुळसुळाट. हा. हो काय त्यांना माहिती आपण सॉलिड शिकारी. हा, केवढं तुला- ख्याती आपली तिकडे. ले तू भारी शिकारी. मग. ससा पण नाही मारला. ए, फक्त ससा पण नाही मारला.
मोठे मोठे प्राणी मारले. मोठे मोठे प्राणी. त्यांचा फोन आला, लगेच गेलो असा अमेरिकेत. असा गेलो आणि बघतो तो काय काय एवढी एवढी डायनोसॉर. एवढे एवढे होते. एवढे चिरडूनच टाकायचं ना तिथलं तिथं याच्या. ए येड्या, काय? मी डोंगरावर उभा होतो म्हणून ते मला एवढे एवढे दिसले. मी खाली आल्यावर मी एवढा, तो डायनोसॉर एवढा. अरे मग तो डायनोसॉर माझ्याकडे बघ, मी डायनोसॉर कडे अशा बंदुकीला हात घातलाय बघ. आणि काय बघतो तर काय झालं? बंदूक घरातच राहिली ना. बंदूक का करत राहिली? ते बायकोने कपडे वाळत घालायला घेतली होती ना. मग पिस्तूल काढायची ना. घातला ना हाताचा पिस्तुलीला. आणि काय पिस्तूल पण घरात राहिली ना राव. कसं करता? बायको लायटर म्हणून वापरते ना आता ती. अरे मग बरोबर लायटर तरी ठेवायचं ना. लायटर कशाला? डायनोसॉरला चटके द्यायला. तू काय जॉब करायला लागला जोक का? नाही. अरे शिकारीला गेलो तुम्ही तिकडं. आणि मग काय केलं माहिती? काय? असं पट्ट्याला हात घातला, बंदुकीची गोळी काढली, त्या डायनोसॉर धरली आणि म्हणलं ए डॅन्या. काय म्हणला? ए डॅन्या डॅन्या डॅन्या, ही बघ गोळी आणि ठिसक्या. जागच्या जागी ठाक. आणि ते बघून आली ना लेडी डायना. अमेरिकेत कुठली लेडी डायना? त्या डायनोसॉरची बायको लेडी डायना. ती आली अशी अशी डायना शोर करत आली. डायनासोर करत आली. धनी धनी असा शोर करत आली ती. धनी. आणि मग माझ्याकडे असं रागाने बघायला लागली. अशी ती माझ्याकडे बघते, मी तिच्याकडे बघतो. ती माझ्याकडे. काय जास्त बघू नको. का बघा बघित प्रेम जमायचं आणि ती म्हणायची काय? इस प्यार से मेरी तरफ ना देखो, प्यार हो जाएगा. टिंग टिडिंग 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 टिंग टिडिंग टेडिंग टेडिंग ए टेडिंग टेडिंग असा टॅण्या अंकन देईन ना. टेनिंग टेनिंग करत जाशील तिकडं. सिच्युएशन केवढी गंभीर आहे. ती माझ्याकडे बघते, मी तिच्याकडं. ह्याला बंदूक नाही, पिस्तूल नाही, गोळी पण होती ती फेकून मारलेली. मग डोकं लावलं. माझ्या आईला लेडी डायनाला डोकं लावलं. त्याला माणूस का बैल आहे तू? काय झालं? जरा विचार. डोकं लावलं म्हणजे डोक्याला लावली, विचार केला. असा खिशात हात घातला, पाकिट बाहेर काढलं, पाकिटीतनं असं बंदुकीचं लायसन बाहेर काढलं आणि तिला म्हणलं ए लेडी डायना ढिसक्या. लगेच अशी पडली आणि तडपडायला लागली. त्याच्या आईला मेलीच नाही होय. अरे तिला नंतर म्हणलं ए डायना, आता डायना. लगेच मेली. बोल. तुझ्या आजाला काय लायसन दाखवून डायनासोरला मारलं होतं का काय? नाही मग तू इथले 2 पंच उचलले आणि ओबामाला जिंकवलं. गंमत केली राव तुझी. तू काय एवढे सिरियसली घेतो? मी पण गंमत करत होतो. मला माहिती आहे तू गंमत करत होता ते. तू गंमत करणारच ना. तुझ्याकडे काम ना धाम, तू दुसरं काय करणार? कोण म्हणलं काम ना धाम? अरे अख्ख्या जगाला माहिती आहे. अरे मोबाईल वरनं आपण बिझनेस चालू केलाय लांब. कुठला बिझनेस चालू केला तू? जवळच आहे पण नाव लांब आहे. काय नाव आहे? लव्ह अँड मॅरेज ब्युरो, LAMB, लांब. भारी बिझनेस. मग कुणी प्रेमात पडला असेल त्यांनी डायरेक्ट मला फोन करायचा. मग आपण फोनवरनं सांगतो तुम्हाला प्रिय पाहिजे असेल तर 1 दाबा, प्रियशी पाहिजे असेल तर 2 दाबा, लग्न करायचं असेल तर 3 दाबा, हनीमूनला जायचं असेल तर 4 दाबा आणि इतर काय माहिती हवी असेल तर 5 दाबा. मला एक एक्झाम्पल म्हणून मी फोन करू काय? कर ना. पैसे पडतील ना. जायला पैशाचं कोणाला सांगायला लागला? टाकशाळा आहे आपली. इकडनं कागद टाकला की नोट बाहेर पडते. मग सॉलिड आपला. चल घे फोन उचल. हॅलो. हा माझा एक प्रॉब्लेम आहे. काय? मग मला लग्न करायचंय. मग तुम्ही एक काम करा, तुम्ही 3 दाबा. बरं 1 मिनिट. आपला पण माझा प्रॉब्लेम ऐकून घ्या. काय झालंय? माझं ऑलरेडी एक लगीन झालेलं आहे. आता मला आणखीन एक करायचंय. मी काय दाबू? पहिल्या बायकोचं नरड दाबा. काय धंद्याची चेष्टा करते आमच्या राव? असतात ना असे गिराई. असतात असे. जाऊ दे, मी तुम्हाला दुसरा फोन करू. दुसरा नीट बोलायचा. नीट म्हणजे एकदम. ऐका माझा एक प्रॉब्लेम आहे. काय झालं? माझं 1 आठवड्या आधी लगीन झालं होतं. वा. पण बायकोवर भांडण झालं. बायको सोडून दिली. तर हनीमून साठी एखादी दुसरी बायको मिळेल काय? तुझ्या काय इस्कूट करून टाकतो आपल्या धंद्याचा. असले गिराईक नको तुमच्यावर काय आम्हाला. असे गिराईक नको. मग पार्टनर करून घ्या ना. तुम्हाला पार्टनर घ्या की पार्टनर करून. काय 6 नंबर ऍड करा त्याच्यात. 6 नंबर कशाला ऍड करायचं विचारतो. काय जी माणसं खूप बिझी असतात की नाही, ते त्यांच्या फॅमिलीला वेळ देऊ शकत नाही ना. त्यांना मी वेळ देणार.
उदाहरणार्थ म्हणजे बघा आता कसं आहे, तुम्ही लय बिझी असता राव, लय busy. देशोदेशीचे दौरे असतात लय तुमचे, busy. महिनोमहिने तुम्ही घरी येत नाही, लय busy. बायकोला टाइम कधी देणार? अजिबात नाही देत. मग मी देईन ना तुमच्या बायकोला टाइम. ती बतावणी आम्हाला फार आवडलेली आहे. आता तुम्ही आम्हाला सांगा की कुणाकडून कमेंट्स ऐकायच्या. मला ज्याची बतावणी बघायला खूप आवडते अशा भाऊची कडनं मला कमेंट्स ऐकायला खूप आवडतं. वा मजा आली आणि दोघांनाही धमाल केली त्याबद्दल थँक्स. विजय, तुम्हाला कुणाकडून कमेंट्स ऐकायला आवडते? ते वडील बंधू डॉक्टर गिरीश ओक. डॉक्टर गिरीश ओक. वा, खूपच मजा आली विजय. मला तुझं लिखाण, तुझं काम खूप आवडतं, नेहमीच आवडतं. मी नेहमी त्याची दाद देतो तुला. आणि कुशलची एनर्जी मला भयंकर आवडते. खूप खूप छान वाटलं, मजा आली खूप. आमचं स्किट चालू असताना एक व्यक्ती खूप दाद देत होती. त्या व्यक्तीला मला विचारायचंय की तुला नेमकं काय म्हणायचं, कसं वाटलं आमचं कोण स्किट? कोण? हेमांगी कवी. खूप खूप मजा आली. खूप आत्ताच्या ह्याच्यामध्ये लेटेस्ट होती त्याच्यामुळे मजा आली, खूप मजा आली. थँक्यू थँक्यू. ओहो,